आज खूप भयंकर प्रकार घडला माझ्या बरोबर. काय झालं परत? मी आणि सुहास एका रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो जेवायला. त्याच रेस्टॉरंट मध्ये संख्या होता. काय? हो. पण हा इथे काय करतोय? आपल्यावर पाळत ठेवायला आलाय काय? सुहास, अरे हा काय प्रकार चाललाय हा? हे बाग सुहास काय? इथे काय करतोयस तू? आमचा पाठलाग करायला आलायस ना? तू काय वेडा बिडा आहे का सुहास? हा, पण त्या दादाची एकदा सटकली ना तर सगळ्या वंशावळी खतम करून टाकेल तो त्याच्या. आणि त्याच्या एकट्याच्या नाही, तुझ्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या. अरे अरे देवा, तुला सांगतो, मी आणि विहंगनी इतकी धतिंग केलं ना शाळेत असताना. आम्ही लहानपणापासून एकत्र ना, एकच वर्ग, एकच बाग, कधी सोडलंच नाही एकमेकांना. आम्ही सातवीत असताना आमच्या वर्गात एक मुलगा होता, नेने नावाचा. ते असतात ना टिपिकल स्कॉलर मुलं, चष्मा लावणारे, तेल लावणारे, वर्गात टीचरनी प्रश्न विचारले की पहिला हात वर करून उत्तर देणारे, पहिला नंबर काढणारे. नेणं जाम डोक्यात जायचं आमच्या. आणि सतत आपल्या टीचरच्या पुढे 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 पुढे. आम्ही बॅक बेंचर ना दोघंही. तर एकदा विहंगनी माझ्यावर भेट लावली. आमचे इंग्लिशचे सर होते महाबळे. असं ठरलं की त्यांच्या वर्गात नेने उत्तर द्यायला उभा राहिला की मागून त्याला चॉक फेकून मारायचं, बरोबर नेम धरून. म्हटलं चालेल, लागली भेट. तर महाबळे सर आले, त्यांनी काहीतरी प्रश्न विचारला, नेहमीप्रमाणे नेने हात वर केला. सर म्हणाले हा बोल. तो उभा राहिला, मी नेम धरून सपकन चॉक मारला. तेवढ्यात नेमकं त्या नेनेला सरांनी खाली बसायला सांगितलं. तो खाली बसला आणि माझा चॉक डायरेक्ट सरांच्याच नाकावर जाऊन लागला. कॅन यू इमॅजिन? वर्गात सरांच्या नाकावर चॉक मारला होता मी शाळेत असताना. म्हणजे जसं इंग्रजांना भारतातून हद्दपार व्हावं लागलं ना, तसं आम्ही इंग्रजीच्या वर्गातून हद्दपार झालो होतो, मी आणि विहंग. अरे देवा. तुला हे सगळं काहीच इंटरेस्टिंग वाटत नाहीये, नाही का? नाही, तसं नाहीये काही. पण बघ ना किती वाजले. 12 वाजून गेले सत्यजित. आता तू निघालास तरी हरकत नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आत्ता तू घरी असायला हवंस. सत्यजित, बाकी कोणासाठी नाही, पण तुझ्या मुलीसाठी तरी घरी जायला हवंस तू. अशा व्यक्तीचं नाव घेतलंस. तुला माहितीये, मी काही बोलूच शकत नाही. नॉन प्लस झालो मी एकदम. चला निघतो आता, नाहीतरी तुला पण किती वेळ पिडणार मी, नाही का? थँक्यू. अनघा, हलू नकोस. पडशीला नाही तर हलू नकोस. सत्यजित, हा, हे माझं घर आहे, तू मलाच काय सांगतोस? अगं तुझं घर आहे म्हणजे तुला काय दिसतं का? गुभाड आहेस का तू? हो, बघायचंय का तुला गंमत? अनघा, अगं पडशील. सत्यजित, गप्प बस. हे पकड, दिसतंय का? द्या. बघितलंस? अरे, असे बरेचदा लाईट जातात इथे, त्यामुळे सवय आहे मला. बघितलंस ना कशी हाताची मेणबत्ती ठेवली होती ते. डोंट वरी, लाईट येईपर्यंत थांबतो. सत्यजित, निघ. काय? निघ, लीव. तुला असं अंधारात एकटीला टाकून निघून जाऊ मी? तू ऐकलं नाहीस मी काय बोलले? काय? इथे नेहमी असे लाईट जातात, मला सवय आहे. तू प्लीज कारण शोधू नकोस घरी न जाण्याची. तुझं असं म्हणणं आहे की मी कारण शोधतोय घरी न जाण्याची? हो. तुझं असं म्हणणं आहे की मी कारण शोधतोय इथे थांबण्याची? हो. ठीक आहे,
जातो मी. आणि आता इथे धडपडलीस ना अंधारात, तर फोन नाही करायचा मला, सांगून ठेवतोय मी. 1 मिनिट. काय? वन्स अगेन हॅपी बर्थडे. थँक्स फॉर एव्हरीथिंग. ए प्रेमवीर, अवकातीत राहायचं. पुन्हा जर आपल्याला नडला ना तर या सगळ्या गोळ्या डोक्यात इकडनं तिकडं आरपार करेन. ना परमिशन ना परमिट, डायरेक्ट प्रमोशन. चला रे. अहो, हॅपी बर्थडे. आत्ता नाही, सकाळपासून तुम्ही घरात नव्हता ना, म्हणून मग विश नाही करता आलं मला. मग काही फरक पडला आयुष्यात? जेवताना 4 घास कमी जेवलीस की जेवलीच नाहीस? तुला ऐकून कदाचित विशेष आनंद नाही होणार, पण माझा आजचा दिवस खूप आनंदात गेला. एका अशा व्यक्तीमुळे ज्या व्यक्तीला माझी किंमत आहे, माझ्या आनंदाची किंमत आहे. मला ठाऊक आहे तुम्ही कुणाबद्दल बोलताय ते. ठाऊक आहे ना? मग झोप आता गप्प. शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा, तांबड़े बाबा. सुखरूप प्रवास झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तांबडे बाबा. मालक आला तुम्ही? हो, म्हणजे यावंच लागतं. विजा संपला की परत यावंच लागतं. साहेब, कसा झाला प्रवास? उत्तम, अतिशय उत्तम झाला प्रवास. थंडगार वाटलं, मनाला अतिशय छान वाटलं. एवढंच नव्हे, आम्ही संपूर्ण फ्लाईट मध्ये विमानात तांबडे बाबाच्या चिंतन गीताच्या सीडीचं वाटप केलं, सोबत ग्रंथ वाटपही केले. अधिक माहिती हवी असेल तर मॅडम तुम्हाला सांगते. तुम्ही सांगा, इंग्लिश मध्ये सांगा. आणि ती विमानातली बाई बोलते ना तसं इंग्लिश मध्ये सांगा तसं यांना. पॅसेंजर्स आर रिक्वेस्टेड टू काइंडली. हो, ते नाही हो, ते नाही. स्वित्झर्लंड कसं वाटलं ते सांगा. नाईस. नाईस. संपूर्ण स्वित्झर्लंडचा प्रवास त्यांनी फक्त नाईस या एका शब्दात सांगितला. 4.5 लाख रुपयाचं आम्ही काय केलं, यांनी फक्त नाईस या एका शब्दात सांगितलं. कळलं तुम्हाला? पर्यटन विषयक कार्यक्रम समाप्त. इकडचे काय हाल हवाल? अहो साहेब, ते वकील साहेब आहेत ना, आपल्या गळ्यात आलेलं प्रकरण त्यांनी निस्तारलं. ते निस्तरणारच होतं. त्याला वकिलाची गरज नव्हती. तुम्ही जरी आपली बाजू मांडली असती ना कोर्टात, तरी आपल्या बाजून निकाल लागला असता. पुढे ती गुरुछाया बिल्डर्स बरोबर मीटिंग ती उद्याची नक्की केली आहे साहेब. नक्की केली? किती वाजता केली? वेळ नाही ठरली साहेब. मग आम्ही एक करतो, सकाळी 7 वाजल्यापासून ऑफिसमध्ये उपलब्ध राहतो. त्यांना सांगा दिवसभरात कधी या, आपण मीटिंग घेऊ. चालेल? एक्सक्यूज मी. येस प्लीज.
मिस्टर होळकर. हा मीच. तुमच्या विरुद्ध तक्रार आली आमच्याकडे. तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. पोलीस स्टेशनला यावं लागेल. हा सुहास देसाईंनी तक्रार केली. त्यांना आणि त्यांच्या होणाऱ्या बायकोला धमकवल्याबद्दल. सत्यजित, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. काल मी आणि सुहास बाहेर गेलो होतो. प्रिया, सुहास, तू इकडे कसा काय? हो मला जो आनंद झाला होता तो फोनवर सांगता येण्यासारखा नव्हता, म्हणून मी स्वतः आलोय प्रत्यक्षात. कसला आनंद? मी तुला म्हटलं होतं ना, मी दादाचा बंदोबस्त करीन. तो मी केलाय. म्हणजे? एव्हाना पोलीस दादाला बेड्या ठोकत असतील. नाही, आणि हे काही फार महत्वाचं नाहीये. महत्वाची बातमी पुढे, आणि ती जास्त आनंदाची आहे. प्रिया, आपण उद्या लग्न करतोय. रजिस्टर. आणि मी रजिस्टर ऑफिसमध्ये सगळं सेटिंग करून आलेलो आहे. सो मिस प्रिया मोहिते, उद्या तुम्ही मिसेस प्रिया सुहास देसाई होणार. एक मिनिट तू आता काय म्हणालास? दादाला अटक झाली? कारण मी त्याची कंप्लेंट लॉन्च करून आलोय पोलिसांमध्ये. का? हे काय आहे सगळं? नीट काय झालंय ते सांगशील का? भाऊजी, मला तुम्हाला हे सगळं डिस्क्राईब करून सांगायची तशी गरज नाहीये, पण तरीही सांगतो. काय झालं, काल मी आणि प्रिया जेव्हा रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, मिसेस, घरी पाहुणे आलेत आपल्या पोलीस. चहा कॉफी नाही, दूध घेऊन या. म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला असं म्हणायचंय की संखे नामक इस्मानं सुहास देसाई आणि प्रिया मोहिते यांची सेक्शुअल हॅरॅसमेंट केली, बरोबर? नाही, त्यांनी संख्येनी धमकी दिली. सेक्शुअल हॅरेसमेंटचा चार्ज नाही केला अजून. नाही, मग तसा चार्ज लावा. तुम्ही सेक्शुअल हॅरॅसमेंटचा चार्ज लावा. अहो, धमकी काय आणि सेक्शुअल हॅरॅसमेंट काय एकच आहे ना. एका माणसाने दुसऱ्या माणसाला त्रास देताच कामा नये. तांबडे बाबांची शिकवण आहे तशी. समान मानावे एकमेकाशी, मुंगी सुद्धा मारू नये. तेव्हा तुम्ही या माणसाला अरेस्ट करू शकता. ते आम्ही करूच, पण तक्रार तुमच्या विरुद्धही आहे. का? आमच्या विरुद्ध का? कारण संख्ये तुमच्यासाठी काम करतात असं देसाईंचं म्हणणं आहे. म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, तुम्हीच बघा. म्हणजे उद्या कुणी काही म्हणेल आणि तुम्ही तसं ऐकाल. समजा उदाहरणार्थ मी असं म्हणलं की मी कतरिना कैफचा नवरा आहे, तर मी होतो का लगेच त्यांचा नवरा? किंवा मी उद्या असं म्हणलं की मी जया भादुडी आहे, म्हणजे मी काय लगेच अमिताभ बच्चन यांचा मिसेस होतो का? तसं येते. या ग्रहस्थाला मी ओळखत नाही, यांना मी आधी कधी पाहिलेलं नाही. तुम्ही यांना अरेस्ट करू शकता. अहो मालक, काय बोलताय तुम्ही? बघा, कोण मालक कोण नोकर. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, आता मी तुम्हाला नीट सविस्तर सांगतो नक्की काय झालं ते. आम्ही सकाळी परदेशातून परत आलो. हे बघा, आमच्या बॅगा इथे आहेत. हा माझा पासपोर्ट इथं आहे. आम्ही इथं आलो, म्हटलं थोडं टेकावं, आराम करावा. तेवढ्यात हे ग्रस्त हजर वर्गणी मागायला. बरं, हल्ली येतातच लोक वर्गणी मागायला, तुम्हालाही चांगलं माहिती. वर्गणी द्यावी म्हटलं, चांगलं पुण्यकर्म करावं. पण बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. खरं म्हणजे माझ्यापेक्षा पुण्यकर्म तुम्ही केलेलं आहे. मी तुमचं अभिनंदन करतो याबद्दल. मला वाटतं हे तुम्ही पुण्यकर्म केलं ना. प्लीज अरेस्ट दिस मॅन. इन्स्पेक्टर साहेब, ही अशी वृत्ती जागेवर ठेचली पाहिजे, तुम्हाला सांगतो. मालक, असं बोलू नका. हे बघा संख्ये, चांगलं वागा, चांगले परिणाम मिळतील.
तांबडे बाबा सांगतात समान माना एकमेकाशी, कळलं? अहो मालक, तुमच्याशिवाय कुठं जाणार मी? कुठेही जा संख्ये, पण तूर तास ना यांच्या सोबत जा. मला वाटतं तुम्ही यांना लवकर नेलं तर बरं होईल. अहो, मालक कसं आहे, वर्गणी मी देणार, अहो, पावती मी फाडणार आहे. मालक! हे बघा, मंडळाचे अध्यक्ष माझे अतिशय चांगले परिचय आहेत. मी तिकडे येऊन पर्सनली पावती फाडेन. हे बघा, असं असं करतात गुन्हेगार लोक. पण मी तुमचा अतिशय आभारी आहे, तुम्ही वेळी झाल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू मिस्टर होळकर, पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल. काय थँक्यू? अहो, या देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. धन्यवाद. बरं, दूध? बरं ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी येईन तिकडे तुमच्यासाठी खास पार्सल घेऊन. हा, प्रिया मोहिते, mistake doing again and again. Your punishment time will come. It will come as fast as I want. तुला जर असं वाटत असेल सुहास की एक पोलीस कंप्लेंट करून तू दादा होळकर सारख्या माणसाला बांधून ठेवू शकतोस, तर तो तुझा गैरसमज आहे. इनफॅक्ट मूर्खपणा आहे. तुला हे कळतंय का? तू हे सगळं करून संकटांना आमंत्रण दिलंयस. अरे, हे करायच्या आधी एकदा विचारायचंच तरी. भाऊजी, मला वाटतं जे काही मी केलं ना ते पूर्णपणे विचार करून केलेलं. कसला विचार केलायस तू? प्रिया, अगं तू बोल ना याच्याशी. सुहास, दादा होळकर हा एक भडक डोक्याचा आणि उलट्या काळजाचा माणूस आहे. हे बघा, तुम्ही माझं ऐका. तू आत्ताच्या आत्ता प्रियाला घेऊन कोल्हापूर सोड. तुम्ही कुठेही जा, तुम्ही मुंबईला जा, गायब व्हा काही दिवस. हे लग्न बिग्न आपण सगळं नंतर बघू. मी आधी इथली ही सगळी परिस्थिती निस्तरतो, मग तुम्ही. भाऊजी, मला तुमच्या सल्ल्याची गरज नाहीये. जे काही झालंय ते निस्तरायला माझा मी समर्थ आहे. आणि तुम्ही पक्के बिझनेस माइंडेड आहात हे काही मला माहित नाही की काय. म्हणजे काही झालं, परिस्थिती कशी असली तरी आपला स्वार्थ काही तुम्ही अजिबातच सोडणार नाही. आमचं लग्न होऊ नये असं तुम्हाला वाटतंय आणि त्यामागची काय कारणं आहेत ती मला चांगली माहिती आहेत. ते न समजण्यात का दुधखोळा नाहीये मी. प्रिया, ग काय मूर्खासारखा बोलतोय हा? बरोबर आहे, तुम्हाला मी मूर्खासारखं बोलतोय असंच वाटणार, कारण तुम्ही एकटेच शहाणे आहात ना या जगात. बाकी सगळे मूर्खच आहेत. सुहास, तू यापुढे काही बोलणार नाहीस, माझी शपथ आहे तुला. हे बघ सुहास, दादा हा कोणी भुरटा चोर नाही, कळलं? तो हवी तशी सिस्टम वागवतो. मला मान्य आहे तू पोलीस कंप्लेंट केली असेल, पण दादाला सुटायला मिनिटं सुद्धा लागणार नाही. आणि एकदा तो सुटून परत आला ना तर तो काय करेल याचा नेम नाही. तो आता काहीही करू शकत नाही भाऊजी. अगं अगं प्रिया, तुला तरी माहिती आहे ना, तू समजाव ना याला. एनिवे, मी तुमच्याशी वाद घालायला आलेलो नाहीये इकडे. मी फक्त प्रियाला एवढंच सांगायला आलोय, प्रिया, आपलं उद्या लग्न आहे. अरे, जिवंत राहशील तर लग्न करशील ना मूर्ख माणसा. जर मेलास उद्या तर कसली पोलीस कंप्लेंट आणि कसलं लग्न? सत्यजित, तू काय बोलतोय त्याचं भान आहे का तुला? उद्या सुहासराव आणि प्रिया यांच्या आयुष्यातला शुभ प्रसंग आहे आणि तू या अशुभ गोष्टी कसल्या करतोयस? आई, खरं तर तुझ्याशी बोलायची इच्छा नव्हती माझी, पण तू इतका पराकोटीचा हट्टी आहेस की मला बोलणं भाग पाडलंस तू. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलाय ना, मग झालं तर. तू कशाला तुझा घोडा पुढे दामटवतोयस? अगं मी त्याला का या घरामध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणी निर्णय घेतलेले चालतच नाही तुला? तुला तुला खरंच असं पटतंय की हा जे बोलतोय ते योग्य आहे? हो. ठीक आहे प्रिया, उद्या तुझं लग्न आहे त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि मला माफ कर, मी तुझ्या लग्नाला येऊ शकणार नाही, कारण तुझं लग्न लागेपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही. कारण उगीच तुमच्या दोघांच्या लग्नामध्ये माझा अडथळा नको, कळलं? सत्यजित,
अहो थांबा. हे बघा तुम्ही प्लीज असं डोक्यात राग नका घालून घेऊ. आई मला पटतंय यांचं बोलणं. तुम्ही प्लीज थोडं ए तू माझी वकिली करायची गरज नाहीये, कळलं? हल्ली घरातनं बाहेर पडायला कारणच लागतात याला. मला काही माहिती नाहीये. नुसतं बायकोवर ओरडलं की काम झालं. प्रिया तू सत्यजितच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. जाऊ देत त्याला मंजिरी. स्वतःचा आणखीन अपमान करून घ्यायचा का तुला? प्रिया उद्या सकाळी तुझं आणि सुहासरावांचं आपण रीतसर लग्न लावून देऊया. तू नको काळजी कर. तुमची काय खरेदी राहिली असेल ती आजच करून टाका.